A few moments later. यो बघा रे. हॅलो गाईज, तर माझ्या पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज गावात 2 कार्यक्रम होते, मूर्तींची मिरवणूक आणि शिवजयंती. तर तुम्ही बघू शकता, मूर्तींना 7 नदीच्या पाण्यात ठेवण्यात येणार आहे रात्रभर. त्याच्यामध्ये विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती, पादुका, कासव, घंटा, 3 मोठे कलश आणि एकूण 15 कलश आहेत. आणि इथं मस्त कलश ठेवलेलं. आणि इथं मम्मी पाणी टाकते बघा. जे पूजेवर महिला बसणार होत्या त्यांना हे काम दिलं होतं. मूर्ती बुडतपर्यंत पाणी टाकायला सांगितलेलं सगळ्यांना. सगळी तर पाणी टाकत होती जोरपाशी. आणि पप्पा गेलेलं कामावर तर मम्मी एकटीच टाकत होती. आणि इथं जवळजवळ अर्धा तास गेलेला आहे पाणी भरायसाठी. सर्व पूजेवर बसणारे जोडप्यांना ब्राह्मणाने सांगितलेला, आज पाण्यात, उद्या तांदळात आणि परवा फलात चांगलेला. आणि इथं मिरवणूक आलेली तर इथे हाय करतंय. तर मग नंतर इथं सगळी मिरवणूक सोबत आलेली शिवजयंतीची. मग नंतर मी घरी गेलो आणि इथं मस्तपैकी आता तयारी करून जातोय. आणि इथं स्टोरेज फुल झालेला. मग नंतर व्हिडिओ आणि फोटो डिलीट केलं. मग नंतर गेलो तिकडं आणि नाना भेटला. आणि नानाला बोललं हाय कर, तर नाना बोलतं नको घेऊ. मग नंतर इथं आलो तर ढोल ताशे वाजत होती. तर मी बरं आता पोचल्यावर आलो आहे, तर लय लेट आलेलो मी. मग नंतर इथंशी आलो शिवजयंतीजवळ. पप्पा होतं तरी त्याला बोललो ये इकडं, तर श्लोक बोलतं थांब दिशा दिदी मी पण येते. तर व्हिडिओ घ्यायला लागलं तर लाज होता इथं. आणि नंतर मग इथं गेलो तर शिवव्याख्यान सांगत होते, तर मस्त ऐकला. तर सांगत होते मम्मी नाही बोलायचं, आई बोलायचं. तर मी आता चालू करणार आहे आई बोलायला. तर मस्तपैकी आता तिथून घरी गेलो. आणि इथं मम्मी आणि पप्पा चाललेलं पनवेलला 9 वाजता. तर मम्मी हाय करते, कॅमेरा बघून हसतंय. आणि पप्पाला बरं हाय करत हाय करता. तर चला गाईज, आजचा ब्लॉग इथे एंड करते. बाय.